पुणे विमानतळावर हवाई दलाचं विमान कोसळलं. सुदैवानं विमानातील कर्मचारी सुरक्षित. अपघातानंतर धावपट्टी केली बंद. धावपट्टी पूर्ववत करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू. नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे 5 तास लागण्याची शक्यता. मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ट्विट करत माहिती. मोदी सरकारला मोठा धक्का. महिला आरक्षण विधेयक कोसळलं. विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार पहिल्यांदाच अपयशी. महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक. भाजप महिला खासदारांचं संसदेमध्ये आंदोलन. 12 वर्षांमध्ये मोदी सरकारला पहिल्यांदाच मोठा धक्का. महिला आरक्षणाविरोधात विरोधकांची एकजूट दिसली. ऐन निवडणुकीदरम्यान राजकीय फायदा मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवरही पाणी. राहुल गांधींचा आरोप. पंतप्रधान मोदींना जादूगार म्हटल्यानं वादंग. लोकसभेमध्ये सत्ताधारी संतापले. केली माफीची मागणी. विरोधी पक्ष नेत्याचं भाषण हीच जादूगिरी. खासदार निशिकांत दुबेंचा अल्लाव. आरक्षणाच्या विधेयकावरती नवनीत राणा यांना अश्रू अनावर. भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर संसदेमध्ये गदारोळ. दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 12 तास चौकशी. अशोक खरात प्रकरणी खरातची चौकशी झाल्याची माहिती. कॉर्पोरेट जिहादची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशकामध्ये दाखल. नाशिकच्या टीसीएस मधल्या कॉर्पोरेट जिहादी निदा खान मुंबऱ्याची असल्याची शंका. संशयित आरोपी निदा खानचा ठाव ठिकाणा पोलिसांना सापडेना. टीसीएस मधील धर्मांतरण प्रकरणी व्हिडिओ समोर. आरोपी तौसिफ अत्तारवरती धर्मांतराला भाग पाडल्याचा आरोप. नाशिकमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी शफी शेख आणि रझा मेमन ताब्यात. एसआयटी कडून घेतला एटीएसनं ताबा. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी सुरू. राष्ट्रवादीकडून 8 जणांची नावं जाहीर. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सतर्कतेचा आदेश. नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणामध्ये 8वा आरोपी अटकेमध्ये. शुभ अग्रवालला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई. 15 लाखांचं बक्षीस असलेला कमांडर सहदेव सह 4 नक्षलवादी ठार. आखाती युद्ध संपवण्याच्या दिशेनं वाटचाल. इराणसोबत करार लवकरच करण्याचे अमेरिकेचे संकेत. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी खुली. लेबनॉन इस्रायलमध्ये झालेल्या 10 दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर सर्व व्यावसायिक जहाजांसाठी होर्मुझ खुला. केकेआर विजयापासून दूरच. सलग 5वा पराभव. गुजरातनं 5 विकेट्सनं केला पराभव. आयपीएल मध्ये आज वीकेंडला डबल हेडर. पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरू दिल्ली आमने सामने तर दुसऱ्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध चेन्नई एकमेकांना भेटणार.